आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, ही मंडळी अनाथाश्रमातून आलेत ताईसाहेबांना भेटायला. नमस्कार मॅडम. का मैत्रीला यांनी घरी भेटायला यावं एवढंसं काय काम आहे यांचं तिच्याकडे? ताईसाहेब प्रत्येक वर्षी आपल्या आदितीच्या नावाने देणगी देतात. तो चेक न्यायला ही लोक आलेत. आणि इकडे आल्यावर माहिती पडलं की मैत्री मॅडम बाहेर गावी गेलेत. ती अजून 15 दिवस तरी येणार नाहीये. तुम्ही फोन करून यायला हवं होतं. आमच्यासाठी हा चेक किती महत्वाचा आहे याची त्यांनाही कल्पना आहे. त्यांनी स्वतःहून आम्हाला चेक घ्यायला या म्हणून मेसेज केला होता. म्हणून फोन करायची काही गरज वाटली नाही. चेक तयार आहे. असं? अगं मग घेऊन ये ना. मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांना देते चेक. आता या घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे हे तुला नव्याने सांगायला हवं का? जा बसा. थँक्यू मॅडम. लाख नुसते आशीर्वाद मिळवण्यासाठी वर्षाला 10 लाख? हो मॅडम, मैत्री मॅडम दरवर्षी आम्हाला देतात. पण या वर्षापासून मिळणार नाहीत. म्हणजे तुम्ही तुमच्या संस्थेचं चेकबुक आणलं असेल ना? हो आहे ना मॅडम. हा, मग पटकन त्या चेकबुक मधनं माझ्या नावाने 7 लाखाचा चेक लिहिणार तुम्ही. तो तुम्ही मला देणार आणि बदल्यात हा 10 लाखाचा चेक घेऊन जाणार. 3 लाख रुपये तुमचा फायदाच आहे. मॅडम प्लीज असं काही करू नका. या पैशाची आमच्या संस्थेला खूप गरज आहे. हो, गरज आहे म्हणूनच 3 लाख रुपये सोडते ना. आणि एक महत्वाची गोष्ट, यातलं काही मैत्रीला कळता कामा नये. आणि मैत्री माझ्या शब्दाबाहेर नाहीये. त्यामुळे तुमची ही देणगी मी कायमची बंद करू शकते. काय ठरलं मग? गाडीत पेट्रोल भरायचं होतं ना? होय मॅम, टाकी फुल करून घेण्यासाठी ऑफिस मधून पैसे दिले. दाखव. तुझ्यावर कंपनीचा जरा जास्तच विश्वास आहे म्हणून रोखीने व्यवहार होतो. हो मॅडम. हा विश्वास असाच कायम ठेवायची जबाबदारी तुझी. हे पैसे घे. एवढ्याच पैशाचं पेट्रोल भरायचं आणि कंपनीला बिल मात्र पूर्ण पैशाचं द्यायचं. पण मॅडम, हे बिल कधी बनवायचं, कुठे बनवायचं, कसं बनवायचं हे तुझं तू बघायचं. जर तुझ्या विश्वासाला तडा गेला तर मात्र तू आहेस आणि मी आहे. जा. बोल प्रिन्स. हा दादा, अरे या महिन्यात आदिशक्ती इंडस्ट्रीमधून जे कमिशन काढलंय ते तुझ्या कुठल्या अकाउंटला जमा करायचंय? किती अमाऊंट आहे? अरे लाखोंच्या घरात आहे. मग ॲज पर माय कॅल्क्युलेशन माझ्या अकाउंटला अजिबात पैसे ट्रान्सफर करू नकोस. सध्या इन्कम टॅक्सचं खूप टेन्शन चालू आहे. अरे पण एवढी अमाऊंट कॅश मध्ये देणं शक्य नाही होणार. अरे घाबरू नकोस, मी तुला दुसरा ऑप्शन देतोय ना. राधिकाच्या नावावर फ्लॅट बुक कर. मला तसंही तिला तो गिफ्ट करायचा आहे. राधिका? नाही म्हणजे आधीच्या लिस्ट मध्ये हे नाव कधी ऐकल्याचं आठवत नाहीये. लेटेस्ट समीकरण. तुला सांगितलंय तेवढं कर. बाय बाय. यशवर्धन, माझंच चुकलं. तुम्ही माझ्या आयुष्याचं गणित बरोबर सोडवू शकता हे समजून बसले मी. माझं खरंच चुकलं. प्रेमाच्या आंधळेपणात मी तुम्हाला मास्टर ऑफ मॅथ्स समजत होते. तुम्ही तर या सगळ्याचे मास्टर माइंड निघालात. तुम्हीही गणिताचा गैरफायदा घेऊन नको त्या ठिकाणी बेरीज वजाबाकी करत असाल तर माझाही नाईलाज आहे. मलाही आता तुमचा गुणाकार आणि भागाकार करावाच लागेल.
हाऊ इज इट पॉसिबल? मिस मैत्री यांनी ज्यांना आपलं मानलं, बिझनेस, घरदार, ओळख हे सगळं काही दिलं, तरी सुद्धा हे लोक असं कसं वागू शकतात त्यांच्याशी? आणि का? त्यांना नक्की काय कमी होतं म्हणून अशी वागवायची वेळ आली? दुसऱ्याचं सगळं हडप करून त्याला आपलं म्हणायचं हा त्यांचा खानदानी स्वभाव आहे. मला तर आता मैत्री ताई यांची जास्त काळजी वाटते. जोपर्यंत आपल्या शत्रूविषयी आपल्याला माहीत नसतं तोवर आपण बिनधास्त असतो. इथे तर संपूर्ण घरच शत्रू आहे आणि त्यांनाही ते कळलेलं आहे. मला आता पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मग पुढे काय झालं? स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकून महाराणी महालामध्ये ऐश्वर्यात राहते. लग्नाआधी आम्ही तुला सती सावित्री समजत होतो. आपल्या नवऱ्यासाठी जीव देईल असं आम्ही लोकांना सांगायचो. पण तू तर त्याला जेलमध्ये टाकून त्याचा जीव घ्यायला निघालीस. हो ना, तिथं 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका वडाची पूजा करून राहते आणि तू पहिल्याच जन्मात नवऱ्याला जेलमध्ये धाडून राहते. मला सांग, हे सगळं करायची काय गरज होती तुले? मला तर आता शाळेत जायची पण इच्छा होत नाहीये. सगळे आता विचित्र नजरेने बघतील माझ्याकडे. तुझी वहिनी तुझ्या दादाच्या बाबतीत असं का वागली हे सगळे खोदून खोदून विचारतील. काय सांगणार आहे मी त्यांना? सांग ना तूच. सॉरी टू से वहिनी, पण तुझ्या अशा वागण्यामुळे ना मला तुला वहिनी म्हणायला सुद्धा लाज वाटते. हो वहिनी, अहो त्या पोरीचा मॅटर होता ना, हे असले मॅटर हे नेहमीच आहेत. तिच्या आई बापाच्या तोंडावर 5-6 लाख रुपये फेकले असते ना, गप्प बसले असते ना. कोणी चौकशीला इकडे आलं असतं ना, बातमी पसरली असती बाहेर. पण नाही, तुम्हाला दिल्लीला जाऊन आदर्श नारीचं मेडल घ्यायचंय ना, आणि त्यासाठी तुम्ही आपल्या दादाला जस्ट शट अप. त्या मुलीच्या जीवाची अशी किंमत करताय तुम्ही? 5-6 लाख रुपये. त्या मुलीच्या जागी तुमची बहीण डॉली असती तर काय केलं असतं? तुम्ही हेच वागला असतात का? वहिनी, असली चुकीची उदाहरणं द्यायची नाही. तर असं काही घडलं असतं ना तर आपण जीवच घेतला असता त्याचा. तुम्ही आता जे बोलताय, तुमच्या बोलण्यावरून असं इथे सगळ्यांना वाटत असेल की तुम्ही जे काही बोलताय ते बरोबर बोलताय, पण तसं अजिबात नाहीये. 5-6 लाख ही अमाऊंट तुमच्यासाठी खूप मोठी आहे. जो माणूस आदिशक्तीमध्ये नोकरीचा आमिष दाखवून गोरगरिबांना 1000-1000 रुपयाला लुटतो, कामगारांच्या पगारातनं कट मारतो, तो माणूस लाखभर रुपयासाठी आपल्या बहिणीचा सौदा नक्कीच करू शकतो. हो वहिनी, आवाज खाली. आपली रिअल इस्टेट कंपनी ज्या ज्या कंपन्यांना सब कॉन्ट्रॅक्ट देते त्या कंपन्यांकडून किती कमिशन घेता? आपल्या कंपनीचे इंटरनल इन्फॉर्मेशन कोणकोणत्या रायव्हल कंपनींना देता? किती विश्वासाने तुमच्याकडे ही कंपनी ताब्यात दिली होती. लाज नाही वाटली असं सगळं वागताना? हे सगळं अति उरायला प्रिन्स काय बोलत नाही तर तू वाटेल ते आरोप करू राहिली बाप्पा. वाटेल ते आरोप करत नाहीये मी.